आपलं बाकीचे येणार मला जोरच नव्हतं लागत मी मला माहिती होतं नाही बॉलिंग टाक 6 बॉल टाकायचे म्हणून टाकले काय नाही काय करणार थांबायला दिसतंय तेच करणार चालू करा माझा पाडला स्टंपाच्या डायरेक्ट और पिचका पडा ना कट करतो बॉल पुसून गेल पूर्ण दमाने थ्रो टाकायचा गेलाच होता बोनस सचत हाणणार तुम्हाला सांगतो रनआउट वाचलं ना सच हाणणार एक घेऊन तरी दुसरी जोर चालली अंधार बघ अजून एक ओव्हर व्हायची 6:30 नंतर 4 ओव्हरच्या मॅचला झाली असती का नसती झाली यांना तेच सांगितलं आपण जर त्यांना पिचिंग त्याला म्हणतो फास्ट नाही जीवच नाही राहिला माझ्या एक मॅच चांगली खेळ ना अहो तुम्हाला सांगू का आपण काल मॅच ती सोडली का ती चुकी झाली आपण तुम्हाला मी आज पण अरे आपण खेळत होतो की क्रॉस खेळला आता कॅप्टन काय होतं माहिती ओव्हर पिच गेला तर जर मग पुढे टप्पा देतोय नाही देत आणि टप्प्याला साथ काय जाय त्याला कशाला घ्यायचं त्याला कॅप्टन केला म्हणून कॅप्टन केला आला पाहिजे आणि कुठं घे लिफ्टी जाऊ दे लिफ्टी वार थांबलंय वार थांबलंय गाडीत आहे का आतलं घे ते त्यांचं 3 बॉल गेला तिथंच अंगलेट आले 1 ओव्हर ह्याला त्यांचे 3 आणि ह्याचे 2 3 5 बॉल 1 ओव्हर गेली आता काय झालं झाली इथं जर पार त्याला 1 तर 6 मारला असता पहिला बॉल छक्का मारला असता 5 मध्ये 2 मी मारला असता 3 मारला असता म्हणजे 18 रन 26 रन किती झाली 44 45 मोमेंटम येत नाही का आता ह्यांचे दोन्ही बॉल एवढा झाला आणि तिसरा बॉल आता परत पार्कला स्ट्राईक नाही सांगा आता आणि इथं सेम आपल्या आमच्याकडे कमी झाले पार्क खालीच राहिला आता आता पार्क खालीच राहिला तिसरा बॉल काय करायचं पार्क सुनेला रन करायचंय प्रॉपर अठ्ठावीस झाली त्याचे बॉल पकडून गेलता की 2 बॉल पकडला 2 वाईट धरून 3 बॉल पकडला देऊ 4 वाईट धरून 3 पकडला मोमेंटम गेला ना पहिल्याच मॅच 8 बॉल 16ची मॅच होती थोरातला वरात आला वाईट धरून 3 बॉल पकडला एवढाच आगे जिंकली मॅच
हाणणार हे विराज तुला सांग बाई धर अरे बाकीच्या लय तुकाराम इनामदार संघाचे कॅप्टन रवी किरण शेळके यांनी आज चांगले क्षेत्ररक्षण केले. रेवन गोरगाल आयोजक फायनल सामना दिलीप भाऊ जराड आणि जय हनुमान यांच्यातील. सामना घेऊ नका ना तर सगळे अनफॉलो वाचेल लवकर होता 12:29 पुण्याचा चेंडू सामना करून तो अनिल मारेल चेंडू एकदा दोन धावा 11 चेंडू 27 धावा विजयासाठी 11 चेंडू 27 धावा विजयासाठी चेंडू गेला मानलो कुठला का टाइम जाणार नाही. चेंडू पुलिसचा आणण्यासाठी दहा चेंडू 29 धावा विजयासाठी करण्यासाठी डावला घ्या खाली बसून घ्या माझा सारा डावला घ्या मला सर्वांना टिकले देणार नाही. तुम्ही चेंडू तुम्ही यांचा सामना करतो अनिल चेंडू बघा सुनील आणि पुन्हा सज्जन बघा सुनील यांनी आणि एक चित्र गेली नाही किती बॉल किती राहिला राहुला मारले 60-21 मारले ते 9 दोन 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 जय होता होता अरे होता पूर्ण तू खेळ 9 चेंडू जय ओय एक एक 8 बॉल का 8 चेंडू लूज झाला एक 6
म्हणते आई दिसतंय का दिसतंय का नाही का पब्लिक दाखवतोय मी दाखवा की बिजूला बोलायला फायनल सामना 4 चेंडू 14 धावा. चेतनची सुंदर गोलंदाजी. तीन चेंडू 14 धावा. एक बॉलचा आहे तिकडे घ्या इकडे काय घेत नाही सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला दरवर्षी या ठिकाणी काही नाही काही नवीन उपक्रम या युवा नेत्यांच्या माध्यमातून होतो आणि हे आजचं टुर्नामेंट खूप सुंदर पद्धतीने पार पडलं. नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थही पाहण्यासाठी उपस्थित होते. आम्ही तर होतोच. यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. विजेते संघांनी ते उपविजेते संघांनी बी यायचे त्यांचाही सन्मान केला जाईल. आता या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले ते साई
प्रकाश शेळके यांचा सत्कार अमित नाना शेळके नवीन वर्ग त्यांनी सत्कार करायचा आहे. तसेच आपल्या या स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य दिलं होतं ते बापूसाहेब चव्हाण चेअरमन वाखर विका यांचा सन्मान श्यामराव बोरगल करतील. टी शर्ट सौजन्य होतं आपल्यासाठी बापूसाहेब चव्हाण चेअरमन वाखर विका यांचा सन्मान श्यामराव बोरगल करतील. या स्पर्धेतला बॉलर म्हणून ज्याची निवड झाली तो गौरव शिंदे. बॉलर गौरव शिंदे त्यांना सन्मान चिन्ह त्यांचे दत्ताबाबा शेळके. या स्पर्धेतील बॅट्समन ज्याची निवड झाली तो पार्थ थोरात बॅट्समन म्हणून आपली निवड झालेली आहे. त्यांनी आपलं ट्रॉफी घेऊन जायची. त्यांचा सन्मान करते ते वाकर विकाचे चेअरमन बापू चव्हाण बॅट्समन. या स्पर्धेचा जे सिरीजचा मानकरी आहे तो भैया शिंदे. चला भैया शिंदेला विनंती आहे या स्पर्धेचा मानकरी त्यांना सन्मानित करतील ट्रॉफी देतील ते दत्ताबा किंवा प्रकाशाबा शेळके. फोटो काढ. या स्पर्धेमध्ये ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवले ते दिलीप भाऊ दराड मंच या संघाने मिळवलेले आहेत. त्यांच्या कर्णधारांना विनंती आहे दिलीप भाऊ दराड संघाचे कर्णधार चेतन दोरगे त्यांना विनंती आहे संघ मालकांना पण विनंती आहे दिलीप भाऊ दराड या दोघांना विनंती आहे आपली ट्रॉफी घ्यायसाठी मंचावरती यायचंय. मान्यवरांना विनंती आहे या स्पर्धेचा जो संघ मानकरी ठरलेला आहे तो संघ जय हनुमान वाखारी संघ मालक राहुल इनामदार आणि संघाचे कर्णधार जय थोरात. चला विराज जय यावरती नाही संघ मालकाला माहिती या स्पर्धेचा जो मानकरी ठरलेला संघ आहे जे हनुमान वाखारी या संघाचे संघ मालक राहुल इनामदार तसेच सर्व संघाचं अभिनंदन. त्यांना विनंती आहे मान्यवरांना विनंती आहे त्यांना ट्रॉफी द्या. प्रथम क्रमांकी ट्रॉफी सर्व संघ यावरती चला या. चला सर्व संघाला विनंती आहे मंचावरती यायचंय. या स्पर्धेचा मानकरी संघ येतो जय हनुमान वाखारी. पप्पा घरी गेलता का? फोन केला
फोन चालू असेल लास्टचा षटकार लय भारी बसला मला वाटलं 2 रन जातं का काय. दोन वेळेस त्यांनी असं मोठं हे केलेलं आहे त्यासाठी स्पर्धेचे खरे ते मानकरी येत पंच म्हणून त्यांनी काम पाहिले ते नंदमामा आगलावे तसेच प्रकाश सुतार या दोन्ही पंचांना विनंती मंचावरती यायचे मान्यवर विनंती त्यांचं श्रुत देऊन त्यांचा सत्कार करावा. प्रकाश यांना सुतार चला. दुसरे पंच प्रकाश यांना सुतार त्यांना विनंती मंचावरती यायचं आपला सत्कार होतोय. मान्यवरांचे आभार. या स्पर्धेसाठी सर्वांनी काही मदत केली मान्यवरांनी जे प्रथम प्रसूत या स्पर्धेसाठी सर्वांनी जे काही मान्यवरांनी बक्षीस दिले आहे सर्वांचे या स्पर्धेला प्रेक्षकांचं पण चांगले योगदान मिळाले तर सर्वांचे आभार.